स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, KVS ची जी भरती आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत, जाहिराती आहेत किंवा कोणत्याही ब्रेकिंग न्यूज आहे आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, KVS एक नोटिफिकेशन आलेलं आहे, म्हणजे एक आदेश आलेला आहे KVS ला. 5 जुलैचं नोटीस आहे ते, आणि ते उच्च न्यायालयाचं नोटीस आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की 6 महिन्यात तुम्हाला भरती करायची आहे. KVS ची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, ते 6 महिन्यात करा असं एक नोटीस उच्च न्यायालयाने दिलेलं आहे. की ज्या काही जागा शिल्लक आहेत त्या जागेच्या संदर्भात आपण अपडेट घेऊन लवकरात लवकर 6 महिन्यामध्ये ही भरती करावी अशी असं नोटीस जे आहे ते हायकोर्टाने दिलेलं आहे. KVSच्या भरतीचा विचार जर आपण करतो म्हटलं तर 2018 नंतर जे काही बंपर भरती आधी जे आहे 2018च्या आधी बंपर भरती केली जात होती, म्हणजे खूप जागा येत होत्या. जसं 22-23चा जर विचार करतो म्हटलं 13,000 प्लस पदं होती. नंतर ही जी पदं आहे ही पदं कायमस्वरूपी जास्त संख्येनं असायची, परंतु आता जे आहे यावर्षीची अजूनपर्यंत भरती आलेली नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यात हा जो नोटीस आहे हा नोटीसचा विचार करतो म्हटलं आपण तर यात 6 महिन्यात भरती करा असा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे. 22-23 मध्ये 13,000ची भरती होती, त्यात दोन्ही पदांचं होतं, म्हणजे टीचिंग आणि नॉन टीचिंग या दोन्ही पदांची 13,000 प्लस भरती होती. विद्यार्थी मित्रांनो, आणि ही जी भरती आहे 22-23 मधली यांनी काय केलं होतं की 2000 म्हणजे 2 महिन्यात पूर्ण केलेली होती भरती आणि जॉईनिंग लेटर पण दिले होते. परंतु ही जी आता 24 ची भरती आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही. मग 24चं काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, यात जर विचार करतो म्हटलं तर आपण 7,000 प्लस जे आहे ते 7,000 प्लस म्हणजे ठीक आहे संपूर्ण भारतामध्ये. तर या ज्या जागा आहेत वॅकंट पोस्ट आहेत त्या कशाच्या पोस्ट आहेत तर स्पेशल एज्युकेटर, म्हणजे 7,000 प्लस जागा येईल, म्हणजे 2024च्या ज्या जागा आहेत त्या 7,000 प्लस जागा येईल असं एक नोटीस आहे. विद्यार्थी मित्रांनो, परंतु अजून नोटिफिकेशन यायचं आहे की नेमक्या ह्या जागा कशाच्या, नॉन टीचिंगच्या किती आहे आणि टीचिंगच्या किती आहे या संदर्भात हे माहिती आहे. नंतर आपण जर विचार करतो म्हटलं पुन्हा तर KVS मध्ये पुन्हा जागा निघलेल्या आहेत, मग त्या स्पेशल एज्युकेटरच्या जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग त्यात किती आहेत तर 787 जागा आहेत. मग 787 जागा, याची पात्रता काय असणार आहे, पेपरमध्ये काय असणार ते आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. नंतर हे जे स्पेशल एज्युकेटर आहे हे स्पेशल एज्युकेटर मध्ये सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो. मग कोण भरणार आहे, कोण भरू शकतं स्पेशल एज्युकेटर मध्ये फॉर्म तर बघा, स्पेशल एज्युकेटरच्या बाबतीत आपण पगार जर विचार करतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तो हा जो पगार आहे याचा 6 ते 7 पेच्या नुसार 35,400 हा जो पे आहे, म्हणजे हा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो 1,12,000 पर्यंत आपला हा पगार असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि गव्हर्नमेंट असणार आहे. नंतर पात्रता म्हणजे पदवी, याची पात्रता काय असणार आहे, स्पेशल एज्युकेटरसाठी फॉर्म कोण भरू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची पदवी झालेली आहे, पदवी प्लस ज्यांचा DED झालेला आहे किंवा BEd झालेला आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचं थोडंफार नॉलेज आहे किंवा चांगलं नॉलेज आहे, म्हणजे कॉम्प्युटर नॉलेज अनिवार्य आहे, मेंडेटरी आहे, DED BEd सुद्धा मेंडेटरी आहे आणि पदवी सुद्धा मेंडेटरी आहे. ज्यांच्याकडे 50% प्लस, म्हणजे त्यात पण क्रायटेरिया आहे, 50% पेक्षा जर जास्त किंवा 50% जर पदवीला त्यांच्या पर्सेंटेज असेल तरच तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. हे आहे आपला स्पेशल एज्युकेटरसाठी. विद्यार्थी मित्रांनो, मग यात आपण सर्वात महत्वाचा विषय आहे की यात पेपर काय असणार आहे, म्हणजे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर एक्झाम पॅटर्नचा आपण विचार करतो म्हटलं तर बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे नॉर्मली अभ्यास करत आहेत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, तोच सिलेबस, तोच अभ्यासक्रम या स्पेशल एज्युकेटरच्या पेपरला किंवा EMRS असो, NVS असो किंवा TGT, PGT, TRT किंवा KVS असो, विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांचा जो आणि स्पेशल एज्युकेटर या सर्वांचा जो काही सिलेबस आहे सारखाच असतो, बहुतेक करून सर्व सारखाच असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यात जास्त काही बदल नसतो, थोडाफार बदल असतो जो त्यांच्या पदवीच्या संदर्भात असो किंवा विषयाच्या संदर्भात. विषय पाहू आपण की पेपर 1 मध्ये कोणते पेपर असतात, पेपर 1 मध्ये कोणता विषय असतो ते बघा. पेपर 1 हा सर्वांना सारखाच असतो. लँग्वेज असतेच विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला लँग्वेज असतं. नंतर रिजनिंग असतेच. नंतर ICT जे कम्प्युटर नॉलेज आहे तेच असतेच विद्यार्थी मित्रांनो, आणि GK सुद्धा असते. असा हा पेपर 1 सर्वांना असतो, KVS असो की EMRS असो की NVS असो. विद्यार्थी मित्रांनो, नंतर पेपर 2 चा जर विचार करतो म्हटलं तर पेपर 2 जो आहे त्या पेपर 2 मध्ये जे काही तुमची पदवी झालेली असेल, तुमची पदवी कोणत्याही विषयात असो त्या विषयानुसार हे पेपर 2 असणार आहे. याच पेपर 1 आणि पेपर 2 नुसार आपली निवड जी विद्यार्थी मित्रांनो स्पेशल एज्युकेटर म्हणून होणार आहे
किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील KVS सारख्या, NVS सारख्या किंवा EMRS सारख्या, या सर्व पेपर्स करिता सारखा सिलेबस पेपर 1चा असणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे ही अर्हता आहे, म्हणजे पदवी आहे, D.Ed B.Ed आहे, ते 50% पेक्षा जास्त, अशा सर्व विद्यार्थी मित्रांनो हे स्पेशल एज्युकेटरचं तुम्ही फॉर्म भरू शकता, जे 787 जागा आहेत. आणि KVS ची काही भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ते KVS ची भरती या 6 महिन्यामध्येच नक्की होणार आहे. ज्या वेळेला नोटिफिकेशन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा आपण सर्व जी काही माहिती आहे ती माहिती आपल्या या चॅनलला कायमस्वरूपी मिळत जाईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.